खरं तर आपल्या महाराष्ट्राची जी रचना आहे ती ग्रामीण आणि नागरी भाग, शहरी भाग अशी रचना आहे. आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना जेव्हा बांधकाम परवानग्या हव्या असतात तेव्हा गावठाणाच्या आतमध्ये जर तो रहिवासी राहत असेल तर ती परवानगी ग्रामपंचायत देते, पण त्याची पूर्व परवानगी घेण्यासाठी मात्र त्याला जिल्हा स्तरावरती ADTPकडे जावं लागतं. आणि त्यामुळे त्याला शेकडो किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापावं लागतं. त्या ठिकाणी तो ग्रामपंचायतीत राहतो आणि जर गावठाण क्षेत्राच्या बाहेर राहत असेल तर दोनही परवानग्या, पूर्व परवानगी आणि अंतिम परवानगी, या दोन्हीही जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी आणि ADTP यांच्या माध्यमातून मिळतात. मग त्या हद्दीला लागून जे शहरी क्षेत्र आहे तिथे मात्र आमच्या नागरिकांना त्या परवानग्या शहरातला जो नगरपंचायत किंवा नगरपालिकेचा टाउन प्लॅनर किंवा ATP असिस्टंट टाउन प्लॅनर यांच्या माध्यमातून पूर्व परवानगी आणि COच्या माध्यमातून अंतिम परवानगी मिळते. म्हणजे हाकेच्या अंतरावर जर शहरात परवानग्या मिळू शकतात, पण त्या हद्दीला लागून असलेल्या ग्रामीण भागात मात्र शेकडो किलोमीटर दूर जावं लागतं. हे अन्यायकारक आहे. आणि त्यामुळे मी मागणी केली होती की जर का UDCPR संपूर्ण राज्यासाठी एकच आहे, युनिफाईड आहे, त्याच आधारे जिल्ह्यात बसणारे ADTP परवानगी देतात ग्रामीण भागासाठी आणि शहरातले टाउन प्लॅनर त्याच आधारे परवानगी देतात. एकच नियमावली आहे. मग ती ग्रामपंचायतीच्या आमच्या ग्रामस्थाला परवानगी जर त्याच तालुक्यातल्या नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या ATP किंवा टाउन प्लॅनरनी दिली तर त्याचं काम सोपं होऊ शकतं. दुर्दैवाने ह्या परवानग्या दूर जावं लागत असल्यामुळे मग आमचे गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, नागरिक त्या परवानग्या घेणं टाळतात. एवढ्या दूर जाणं आणि अडचणीचे सगळे विषय असल्यामुळे टाळतात आणि मग बिना परवानग्या बांधकामांना सुरुवात होते. मग शहराच्या आसपास ग्रामीण भागात जी आपण बांधकामं बघतो, भविष्यात मग आपलीच मंडळी त्याला अनाधिकृतच्या व्याख्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. मग जर आज आपण याला कंट्रोल करणार नाही, ईज ऑफ डुईंगच्या पद्धतीनं जर आपल्याला काम करायचं आहे तर या परवानग्या स्थानिक ठिकाणी तालुक्यात मिळायला पाहिजेत ही मी मागणी केली. आणि त्यामुळे त्या विषयामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि यासाठी MRTP ॲक्टमध्ये जो बदल करावा लागणार आहे आणि ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये एका तरतुदीमध्ये जो बदल करावा लागणार आहे तो करण्याच्या विषयामध्ये त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे. जेणेकरून आता हे घडलं तर त्या परवानग्या शहरातल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या असिस्टंट टाउन प्लॅनर किंवा टाउन प्लॅनरकडनं मिळू शकतील आणि अंतिम परवानगी गावठाणाच्या आतमध्ये ग्रामपंचायत आणि गावठाणाच्या बाहेर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती यांच्या माध्यमातून ह्या परवानग्या मिळतील. महाराष्ट्रातल्या 5.5-6 कोटी जनतेचा जवळजवळ ग्रामीण भागातला हा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता सकारात्मक मार्ग खुला झालेला आहे. सर, दुसरीकडे आणखी एक मुद्दा होता, युवकांसाठी अद्यापही कुठलं कल्याण मंडळ महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाहीये, त्या संदर्भात मागणी होती. तुम्ही आश्वासन काय असं? खरं तर देवाभाऊंचं सरकार हे युवांच्या कल्याणासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. अनेक चांगल्या योजना राबवल्या जात आहेत. पण या निमित्तानं मी मागणी केली की जर का वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अनेक योजना आहेत, OBC डिपार्टमेंट, SC ST हे डिपार्टमेंट असतील किंवा अनेक डिपार्टमेंटला ज्या शिष्यवृत्तीच्या योजना चालतात, या सगळ्या योजनांना कुठेतरी समन्वय करण्याची गरज आहे. ह्याला कुठेतरी मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. युवांचे असंख्य प्रश्न आहेत, ते मांडण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म असला पाहिजे. आणि हे असण्यासाठी जर का महिला आयोग असू शकतो, जर का SC ST समाजासाठी एक स्वतंत्र आयोग असू शकतो, त्यांना न्याय प्रक्रिया सोपी होण्यासाठीची जर का व्यवस्था असू शकते, तर या राज्याचं भवितव्य ज्यांच्यावर आधारित आहे असा देशाचा आणि राज्याचा आपला कणा असणारा युवा यांच्यासाठी पण असा एखादा आयोग किंवा बोर्ड असला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र युवा कल्याण बोर्ड असावा, त्याची निर्मिती व्हावी ही मागणी मी त्या ठिकाणी केली. आणि सन्माननीय मंत्री महोदय मंगलप्रभाजी लोढा यांनी यात सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून यात सकारात्मक पद्धतीनं कसं पुढं जाता येईल या विषयात त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. युवांना आणि विद्यार्थ्यांना जे असंख्य प्रश्न आहेत त्यांना त्यांचे अडचणी म्हणजे जर का परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे, नोकरीसाठी जायचं आहे, तर ती युनिव्हर्सिटी ऑथेंटिकेट आहे का, मी ज्या ठिकाणी नोकरीला चाललो ते ठिकाण योग्य आहे का, तिथे गेल्यानंतर आमचे विद्यार्थी त्यांची फसवणूक होते, मग आर्थिक फसवणूक होते, त्या युनिव्हर्सिटी ऑथेंटिकेट निघत नाहीत. किंवा इथे काम करताना सुद्धा कामाच्या ठिकाणी त्यांना वेतन विषयात फसवलं जातं, त्यांना त्या ठिकाणी कामाच्या विषयामध्ये बॉन्ड साईन करून घेतले जातात आणि त्या कंपन्यानंतर त्यांना कायदेशीर कचाट्यात पकडतात. असे अनेक विषय आहेत. किंवा 10वी 12वी ग्रॅज्युएशन नंतर नक्की काय करावं, काय संधी उपलब्ध आहेत, एखाद्या जिल्ह्यात जर काही इन्व्हेस्टमेंट येत आहेत, पुढच्या 5 वर्षात जर काही इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्याच जिल्ह्यामध्ये त्या विषयाची स्किल्ड मॅनपॉवर तयार व्हावी यासाठी सरकार काही समन्वय करणार का, अशा प्रकारचे अनेक विषय यात अंतर्भूत आहेत. आणि त्यामुळे जर का या विद्यार्थ्यांवर वेळीच काम केलं तर त्या जिल्ह्यातच त्यांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. दुर्दैवानं जर हा समन्वय झाला नाही तर मग बाहेरच्या व्यक्ती स्थानिक जिल्ह्यात येऊन त्यांना संधी मिळतात पण स्थानिकांना संधी मिळताना दिसत नाहीत. पण अशा अनुषंगाने अनेक विषय हे असावे, त्याला प्लॅटफॉर्म असावा की युवांना एक खिडकी योजनेमध्ये एका विषयामध्ये त्यांच्या समस्या सुटाव्या आणि त्याला काहीतरी वैधानिक दर्जा असावा. यासाठी महाराष्ट्रात
युवांसाठी कल्याण बोर्डाची स्थापना करावी ही मागणी मी केली आणि त्यामध्ये सकारात्मक उत्तर प्राप्त झालेलं आहे. कोणी उत्तर आणि काय उत्तर दिलं? सन्माननीय मंत्री महोदय मंगलप्रभाजी लोढा जे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे मंत्री आहेत, त्यांनी या विषयामध्ये खऱ्या अर्थानं युवा कल्याणासाठी देवाभाऊंचं सरकार काय करतं आहे हे सुद्धा सांगितलं. त्यासाठी कुठल्या नवीन योजना किंवा ज्या पद्धतीनं काहींना नोकऱ्या नाहीत अशी ओरड एका बाजूला होते, पण अनेक व्यावसायिक असे आहेत की ज्यांना चांगले कॅन्डिडेट मिळत नाहीत अशी त्यांची ओरड असते. या दोन्हीमध्ये समन्वय करण्याची गरज आहे. त्यामध्ये ज्या काही उपाययोजना सरकार म्हणून केल्या जात आहेत ते त्यांनी त्या उत्तरात सांगितलं आणि या सगळ्या विषयाला आपण युवा कल्याण बोर्डाच्या माध्यमातून कसं फॅसिलिटेट करू शकतो यासाठी सकारात्मक प्रक्रिया करणार असण्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच या विषयामध्ये सकारात्मक निर्णय होताना दिसेल. या विषयाचा पाठपुरावा मी करणार आहे. चालेल, धन्यवाद.